हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, तुमचा भाऊ आलाय थायलंडला आणि थायलंडला आल्यापासून मी कमेंटमध्ये बरेच जणांचं पाहतो यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकवर की भाऊ तू तिकीट किती रुपये पडलं तुला आणि तू किती दिवस अगोदर बुक केलं होतं. तर मित्रांनो, आपल्याला तिकीट किती रुपये पडलं तर किती रुपये पडले अगोदर किती दिवस अगोदर बुक केलं ते सांगतो मित्रांनो. मी नाही जवळपास 17 दिवस अगोदर आपलं तिकीट बुक केलं होतं. मुंबई ते बँकॉक असं तिकीट बुक केलं होतं मित्रांनो. त्यामध्ये नाही मी आपलं नॉर्मल इकॉनॉमिकल तिकीट बुक केलं होतं. तर मित्रांनो, हे तिकीट नाही मला रिटर्न म्हणजे जायचं आणि यायचं दोन्ही मिळून नाही 21,000 रुपयाला तिकीट पडलं आहे. जर तुम्ही लवकर बुक केलं तर 21,000ला, मी जवळपास 17 दिवस अगोदर बुक केलं होतं तेव्हा मला 21,000ला पडलं. आणि माझ्याबरोबर जे काही लोक होते मी त्यांना विचारलं की भाऊ तुम्हाला तिकीट किती पडलं थायलंडला, तर त्यांचं एका साईडचं 18,000 रुपये तिकीट होतं. अशा प्रकारे तिकीट पण लोकांना पडतंय. तुम्ही जितक्या लवकर बुक करताल तसं तिकीट असतंय. मी जर तीच 1 महिना अगोदर बुक केलं असतं तर मला ते 18,000ला पण तिकीट पडत होतं. अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर मित्रांनो, थायलंडला यायचं असेल तर तुम्ही लवकर तिकीट बुक करा. आणि थायलंडबद्दलची अजून काय काय माहिती जाणून घ्यायची ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या विषयावर आपण व्हिडिओ नक्की बनवू. आणि थायलंडमध्ये खूप वेगवेगळ्या देशातनं लोक येतात भाऊ. जगातील सगळ्या देशातनं लोक थायलंडला फिरण्यासाठी येतात मित्रांनो. तर अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय नाही करायचं, फॉलो करायचं तुमच्या भावाला. मित्रांनो, फॉलो करा तुमच्या भावाला. भाऊ तुम्हाला थायलंडमधली सगळी माहिती सांगणार आहे. आणि तुम्हाला काय काय माहिती जाणून घ्यायची ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा की एवढीचं कमी पण तिकीट असतंय थायलंडला. काय कायला वाटतंय थायलंडला एका साईडचं तिकीट नाही 20,000 असेल तर एवढं तिकीट नाही आहे. आपण फक्त 21,000मध्ये इथं आलो आहे. ओके.